Hello and welcome to Goa 365 Roundup. With us, our reporters from all over the state. Ramesh from Salsed, Hiru from Vasco, Devidas from Kankon, Krishna from Ponda, Samip from Panjim, Clinton from Kalangut, and Toekar from Margaon. Guys, welcome. Now we would like to start with Ramesh. Ramesh, सालसेतीन आता स्पेशली विथ इलेक्शन डेटी बेटी ते कितें कशें चलता कितें आमकां एक आयडिया दी सालसेत कितें चलता ते सद्याक जिल्हा इलेक्शन जे जानेवारी म्हणलेले ते आता 4 डिसेंबर जायगण आसा अशें आयकता आनी आज बीजेपीचे आणि काँग्रेसीचे यांची मिटिंग कॉर्नर मिटिंग आसा त्यो चालू आसात. हे कॉर्नर मिटिंग आसा ते रातची घेता हे आणि ते एकमेकांक सांगपाचे प्रयत्न करता ते इलेक्शन जायत ना जायत जाल जाल्यार कोणाक वोट करपाचे कितें करपाचे हे त्यांचे चालू आसा. आता सगळी हितूंतल्यान जर पळयलें जायत सालसेतीक तर सालसेतीक खुबशे इश्यू आता चड लागीं जाले कडेन आसात. एक म्हणटा कोलाचो डबल ट्रॅक आणि इलेक्ट्रिसिटीचा हे जे इश्यू घेऊन हे मुखार वयतात आणि आता ते पळोवया खंयची इश्यूवाचेर लोक कशी वोट करतात ते काय वोट करनात याच पळोवचे पडटले. कित्याक सर कोलाचोच इश्यू जर घेतलो जायत हो कोलाचो इश्यू खूबसो तापले कडेन आसा आणि इवन आमचे पयलूच सीएम जो लेट सीएम आमगे पर्रीकर आसा तेजोय व्हिडिओ सद्याक जे आसा असेंब्लीचो तो व्हायरल जाले कडेन आसा आणि लोक आता म्हणटा ते सारखे पर्रीकर जर असलो तर हे डबल ट्रॅक आणि कोल वर्क नाका म्हणटा असलो म्हणून आणि ऑलरेडी तो उलयल्लो. पण आता हेचेर आनी एक राजकारण भितर चालू जाला. त्यांच्याच गव्हर्नमेंटाचो जो सीएम आसा तो म्हणटा ना पर्रीकरान अशें म्हणला म्हणून आता हे जे कन्फ्युजन सगळ्या जाले कडेन आसा. आमी ती स्टोरी मारल्या दुसरो हय ही जर पळयत जायत तर आमचे सालसेत जर पळयत जाल्यार लोक सालसेत एक वेगळो निर्णय दितले. कित्याक हे जे आसात सालसेत जे आसात ही सालसेत सगळी चडशे ख्रिश्चन लोक आसात आणि यांची वोट सदां काँग्रेसीक वता. पूण ह्या खेपे पळोवयात हे वोट काँग्रेसीक वतले काय इंडिपेंडंट रावत तांकां वतले. कित्याक दोन्ही पार्टीचेर बीजेपीचेर आणि काँग्रेसीचेर लोक मातशे बेजारले कडेन आसा आणि ह्या बेजारल्याचो फायदो तिसरो घेतलो जाल्यार पळोवचो पडटलो. ओके थँक्स रमेश. हिरू नाव ऑन इलेक्शन हे एक पॉइंटार मातशी इफ यू कॅन स्टार्ट आय वॉन्ट टू नो वेदर रमेश म्हणटा तो बोथ काँग्रेसीचेर आणि बीजेपीचेर बेजारला लोक यू थिंक इट इज ट्रू इन युअर एरिया? No, because actually something that Krishna because Budgod Taluka is most of the BJP because we have 4 MLAs of BJP. In last 2 elections we have seen the same thing. So because of that maximum the voters are the BJP. But if you go to the Kasauli area and those areas we are आमका दिसून येता की खंयतरी now the Congress या other parties like आप हेंकाय खंयतरी मिक्स हे मेळपाक रिस्पॉन्स मेळपाक लागलेलो आसा. आता पळोवपाक झेडपी इलेक्शन जाता. झेडपी इलेक्शन एक्चुअली मोविनान सांगलें की 9 तारीख आणि 16 तारीख ऑफ जानेवारी सांगलेले आपण डेट दिल्या म्हणून. बट आता आयकूंक येता की 12 तारखेक जावं शकता या बिफोर 19 डिसेंबर जावपाक शकता म्हणून अशें आयकूंक येता. सो आमच्या कडेन 2 कॉन्स्टिट्युएन्सी आसा मुनगांव तालुका. 2 कॉन्स्टिट्युएन्सी म्हटल्यार एक कुट्टाळी आणि एक सांकवाळ लागता फॉर द झेडपी इलेक्शन. बीजेपीचे प्रवीण सपोर्टेड कॅन्डिडेट अनिता चोराणी अनअपोज येयल्ली आसा विच इज डिक्लेअर्ड एज विन. सेकंडली जर कुट्टाळे पळयत जाल्यार झेडपीचे 3 कॅन्डिडेट आहा. आमचे 5 नॉमिनेशन घडलेली 3 कॅन्डिडेट आहा. तर एक काँग्रेसचो कॅन्डिडेट आहा रोसिनो झेवियर, सेकंड जो इंडिपेंडंट आहा आंतोनियो वाज आणि थर्ड आहा आम आदमीचो बोब्रिजवाल. हे 3 कॅन्डिडेट आहा एक इलेक्शन लढपाचे आहा. Yeah, thanks, Hiru. And now, Devidas, I would like to bring Devidas on this. Devidas, काणकोण कितें चलता? काणकोण ऑलवेज पॉलिटिकल हब सदां माझा तावडकर आसा, इजिदोर आसा, हो आसा, ते MLAs आर देर. कशें कितें चलता काणकोण एज फार एज इलेक्शन्स आर कन्सर्न फर्स्ट आणि मागीर कितें रिपोर्ट करून सध्या कितें जाला आता पुराय गोंयभर बाकीचे वेगवेगळे विषय चलता IIT कोळसो पूण काणकोणा अशा तरेचो सोशल विषय तसो काय ना. सद्याक चल्ला ते काणकोणाक अंडरग्राउंड पॉलिटिक्स
म्हणजे कशें आसा आतां बीजेपी आणि काँग्रेस हे जरी लिडिंग पार्टी असले जाल्यार सुद्दां काँग्रेसीचे आसा ते जे कितें चलता ते सायलंटली स्लोली चलता बट जे खरें चलता ते आतां बीजेपी भितरूच एक मोठें राजकारण हांगासर सुरू जाला. कारण इतल्या खातीर कितें जाला की तवडकर हो पयलीं साकून बीजेपी पार्टीचो मनीस मदीक तो भायर गेलो आणि परत भितर आयलो आणि आता कितें जाला सद्याक जो काँग्रेसीक इलेक्ट जाल्लो आमदार इजिदोर फेर्नांडीस तोय आता बीजेपीक आयला आणि ताका लागून अशें जाला की तवडकर सुरवातेक कांय कडेन अजून व्हिजिटींग ताचे चालूच आसात पूण आता जो बीजेपीचो जो कॅन्डिडेट आशिल्ली आमची शोभना वेळी म्हणून आसा आणि तिच्या प्रचाराक आता इजिदोर फेर्नांडीस वता पूण थंयसर रमेश तवडकर दिश्टी पडना. लास्ट टाइम रमेश तवडकर लास्ट टाइम रमेश तवडकर आणि इजिदोर फेर्नांडीस हांचे दोगां मदले विकास कामाक लागून एक बऱ्याच तरेची धुमचक्री सुरू जाल्ली. इजिदोर फेर्नांडीसान एक स्टेटमेंट केल्लो की गेल्या 5 वर्सांक गांवचो खंय विकास जावना काणकोणचो विकास जावना जर आपूण 5 वर्साच्या पयलीं जर बीजेपी आयलो जाल्यार खूब डेव्हलपमेंट जावपाचो आणि त्या वेळार रमेश तवडकरान ताका काउंटर केलो की आपूण आसतना जितलें काम केलां तितलें 10% तरी असलें जाल्यार प्रूव्ह करून दाखय म्हणून. आणि आता अजूनही गावांनी जरी हे दोघांनी बीजेपी असत तरी पण गावांनी अशें सिच्युएशन आसा तवडकराचे कार्यकर्ते आणि इजिदोराचे कार्यकर्ते अशे तरेचे सेपरेशन ग्रुपींग जाल्ले आसा. जर ताच्या फुडें जर आमी पळयलो जाल्यार बीजेपी भितरूच हे अशा तरेचे पॉलिटिक्स हांगासर चलता. Okay, surprising because both are BJP MLAs at least for today. Now, Krishna, I want to bring in Krishna on the Ponda because Ponda politics, the politics. Kankod A side in underground चलता म्हणटा, but Ponda सारखे overground politics चलता. Congress versus Congress, BJP versus BJP. आता काय चलता? कृष्णा मातशे तू आमचेर मातसो ती कितें सम क्लॅरिटी दिवंक शकता, थोडो उजवाड घालूंक शकता पोंडा स्टायल पॉलिटिक्साचेर कृष्णा. पोंडा अशें जालां की सद्याक सुदीन आपले कॅन्डिडेटा घेवन एमजीपी कॅन्डिडेटा घेवन सद्याक प्रचार करपाक लागला स्टार्ट केलं तेणें पूण आतां सद्या कन्फ्युजन जालां की इलेक्शन जानेवारी म्हणल्यार ते परत डिसेंबराक तांचे मदीं एक हें जालां की लोकांक कशें कन्विन्स करप लोकां फुडें कशें वचप हें सद्याक हें जाल्लें आसा. दुसरें दीपक दवडेकरान एक प्रेस घेवन सांगलां की वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन म्हणून म्हटलं मोदीचे डिव्हिजन आहा त्याचा तशें करपाक जाय म्हणटा की सगळे इलेक्शन जे आहा जेडपीचे इलेक्शन पंचायती इलेक्शन म्युनिसिपालिटी इलेक्शन असेंब्ली इलेक्शन सगळी एक बरोबर एक जावपा जाय म्हणटा आनी हे म्हणटा गोंयसान स्टार्ट करपा जाय म्हणटा तो म्हणटा. दुसरे म्हणटा की दीपक म्हणटा की काँग्रेस वर्सेस काँग्रेस स्टार्टिंग काँग्रेस सध्या थंड आसा अशी की ते काँग्रेस सध्या भितरल्यानच काम करता भायर म्हणजे ओपनली काम सध्या करिनात ते लोकांक भितरल्यान मेळटा भितरल्यान म्हणजे काँग्रेस कॅन्डिडेट जे आसा तो कुट्टी जर पळयत न्ही तर ते भितरल्यानच काम करतात अशें म्हणजे ओपनली काम करनात इव्हनिंग वचून लोकांक मेळटा अशें करून सामकें म्हणजे हय ते टेक्रीट अंडरग्राउंड बट हांव तें म्हणना आय एम टॉकिंग अबाउट पोंडा MLA प्रेसिडेंट लिडर ऑफ ऑपोजिशनाचे चडटा आनी मागीर प्रेसिडेंट ते पॉलिटिक्स कितें चल्ला ती पोंडा सारकी आतां सारकी घालता मरे सद्या रवी जो आसा तो सारको म्हणजे एमचे काँग्रेसीचो जो प्रेसिडेंट आसा ताचेर चडटा तो म्हणजे जे ताका कितें सांगपा जाय आसलें तेका जे मेळपा जाय तो कोण मेळना वो ताका ताजे मदीं कोण पावोंकच ना आणि त्या म्हणटा वयल्यान आपल्याचें एलिगेशन करता की ते आपल्याचें एलिगेशन करता की आपूण हें करना तें करना म्हणून एक्चुअली ताजें एलिगेशन चड गिरीशाचेर आसा गिरीशाचेर चड एलिगेशन आसा की गिरीश आपल्या जाय तेंच करता की आमकां आमी सिनियर आसून आमकां हें करना म्हणून अशें म्हणजे तांचे काँग्रेसी मदीं फोंड्याक अशें पेटलां की काँग्रेसूच तासूं लागल्या सद्याक हाजो फायदो कोणाक जातलो चडसो बीजेपीक जावपाक शकता हे लोकूय अशें म्हणटात. Thanks, Krishna. Now, Samip, from Panjim capital, issues in Panjim political little na, but I was thinking about say the Drishtichi agitation and चलता, my Liberation Day the program का ते एजेर मातशें आमकां तो उलोवपाक घालूंक शकता समीप. दृष्टीचे आता आंदोलन म्हणटा तें परत सुरू जाल्लें टुरिझम स्टार्ट जाल्लो उयर सरपाक लागल्यात
वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी चालू झाली असतात. हांगा तसो दृष्टीचो आता स्ट्रायक परत सुरू जाला. तेंची मागणी एकूच आहा, आमकां दृष्टीच्या अंडर नाका, आमकां टुरिझम डिपार्टमेंटान इन्क्लूड करून घेवचे एस स्टाफ म्हणून, टुरिझम डिपार्टमेंटाचो स्टाफ, नाल्यार एक सोसायटी फॉर्म करची जी PWD वर्कर सोसायटी कशी असता तशी टुरिझम डिपार्टमेंटान एक सोसायटी फॉर्म करून आमकां तातूंत इन्क्लूड करून घेवचे. तर काल आम्हाला ऑल पार्टी मीटिंग चेक केली सगळ्यां बरोबर आणि ते डिसिजन अशें घेवपाक येयलें की आमचे भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट आसात रामनाथ कोविंद ते चीफ गेस्ट असतले. 19 डिसेंबराच्या एक प्रोग्राम असतलो पणजे. तर रामनाथ कोविंद वेगवेगळे वर्षभर जे प्रोग्राम आसात या निमित्तान 19 डिसेंबर लिबरेशन डेच्या निमित्तान ते लॉन्च करताले. Thank you. आता Ramesh, I want to go back to you on tourism part, business part, and also Devidas little later. कित्याक सालसेत tourism चालू जाला. I want to know that. And Devidas काणकोण tourism तुम्ही एक स्टोरी धाडली. tourism चालू जाला कितें इश्यू आहा? So starting with Ramesh in on the coastal belt of this. सद्याक टुरिझम हे स्टार्ट जाले कडेन आसा आणि टुरिस्ट येवपाक लागले. बिचेर बी लोक खूब येतात. रेस्टॉरंट आसा पण पयलीं पळय जे लास्ट वर्सा येताले ते भशेन ना, पूण कमी आसात. तरी पूण आसात, टुरिस्ट येवपाक लागल्यात. आनीक सद्याक शेकां जी आसात ती कोलवा सोडल्यार फाटी कडेन जे आसा बाणावले तुगेले काविलेशी मोबर हे सायडीच्यान शेकां स्टार्ट केल्या कामां घालपाची. पूण कोलवा मातशी बंद आसा. कोलवा एकूच जाग्याचेर पूण टुरिस्ट येतात. हॉटेलांय फूल जाले कडेन आसात. हॉटेलांकय आसा. इवन ज्यो रेंट ए बायक कार आनी ह्योय तेंगेली वचपा लागले कडेन आसात. हे जर सगळे पळयले जाल्यार टुरिस्ट खूब जाण येवपा लागल्यात. पूण हे इंडियन टुरिस्ट आसात, महाराष्ट्राचे, कर्नाटकाचे, मिझोरामा साकून येतात, UP साकून येतात. हे येतात आनी टुरिझम बरो आसा ह्या खेपेक. टुरिझमाक सामकें ना अशें म्हणना, पूण हेजेर लोकाले जी हॉटेलां आसात जे कितें खाण्यापाण्याची ही चलतात ह्या हेजेर. फक्त कोलवा जो आसा कोलवाच शेक कोणी घातला. या ओके. नाव काणकोण इज देविदास. आता काणकोण यू दिस इज द ऑपोजिट. कित्याक? मेनली बिकॉज ऑफ द बिकॉज ऑफ द फॉरेनर्स शेकान वयता काणकोण, ताका लागून धंदो कमी आहा काय ना कितें? आमचें कितें एक्सप्लेन कर, म्हणजे क्लॅरिटी दी. बिकॉज सालसेत म्हणटा टुरिस्ट आसा बिचार आनी देविदास. पूण आतां काणकोणाक कितें जाला, जे भायले जे टुरिस्ट येताले, फॉरेनर्स येताले ते सामके कमी जाल्ले आसा. आनी जे हय म्हणजे फॉरेनर भायले आउटसायडर इंडियन सारखे कमी जाला. आनी जे हांगासर येता ते ऑलमोस्ट इंडियन आसा ते चुकोवन येता. आनी ऑलमोस्ट तेजो रेंज जर पळयली सारकी बरीच कमी आसा. जेन्ना सुद्दां उलयले तेन्ना जवळ तांचे कडेन डिस्कशन केलें ते कितें म्हणटा कांय प्रमाणान येता. आनी तेजें जर कॅल्क्युलेशन पळयलें जाल्यार आमी शॅक्स घालपाचे, मागीर ताचे वेटर आसा, स्टाफ सगळो जर मेंटेन केलो जाल्यार जितले एक कांय प्रमाणात जे टुरिस्ट येतात ते पयशे सगळे थंयसरूच एक फावटी पावना. आणि हाका लागून जर एवरेज काडली जवळ जवळ 70% हे सामके लो जाल्ले आसा. आणि दुसरी गजाल कशी आसा, कितें केन्ना केन्ना नाका ते केशी जाता. फॉर एक्झाम्पल गेल्या 15 दिसां पयलीं काणकोणाक जवळ जवळ 3,60,000 गांजा धरिल्लो. आणि राती काणकोणच्या पुलिसांनी जो टॉर्टायज रिझर्व बीच आसा त्या बिचाचेर जवळ जवळ तेणें 4 लाखाचो सुमार गांजा परत धरलेलो आसा. आणि असल्या केशीक लागून खुबश्यो गजाली नेगेटिव्हली इफेक्ट जाता आणि हाजो इफेक्ट हो टुरिझमाचेर पडटा. The tourism, anyway, Clinton, I want you on this, Clinton. Now, just what I was saying, but tourism, this is part of Goan tourism, this tamaka, because wherever you go this, yes, north coastal belt, south coastal belt, the drugs has become an issue, and I don't know. Anyway, Clinton, what is your take on this tourism, where people are coming, not coming, or it's a mixture of both? Because on Kalangut coastal belt, both mix at foreigners as well as domestic. Clinton. No, if you go to see, there are no much foreigners, especially in the
north coastal belt. Foreigners are not there. These are the foreigners that you see who have not gone back, who are here only. Okay. Because there are no international flights coming into Goa. I mean to Goa. Those who have come via Mumbai or Delhi are those foreigners who have come with their own risk, because majority of the foreigners, they do not get visa, and even if they get visa, they do not get their medical health insurance applicable in Goa itself. So they come on their own risk. Like, so I will not say that there are foreign tourists in Goa, at least in the north belt, but yes, domestic tourists are available in a larger scale. However, in the last week when the issue came up where all passengers traveling from and to Goa will have to get tested and all of that, get their tests done due to COVID outbreak. But that resulted for a few days where the ratio of arrivals and departures, both in Goa, I mean entry and exit from Goa, declined. But if you go to see on this weekend, we can see a lot of tourists that have entered in, especially by road, but not in that larger number. But yes, people have come to Goa through roadways and through airways, but airways number has declined, but yes, roadways have increased. Hotels, because majority of the hotels this side are almost full. I see, really. But Yes. yeah, flights. I will go after Samip. I will go back to Hiru on this flight issue. But that means people are traveling having their own vehicles, or is it that the people who have their own flats here? What is it? It's both, I will say, because as I said earlier, that the hotels are also quite full this side. Okay, Like okay. out of 10, minimum 6 are almost sold out over the weekends. I see. That's Yeah. that's very encouraging. Yes. Yeah. Yes. Okay. However, there are, out of those 4 which are there, are not that doing well. But yes, majority are doing well, and you can see the roads are busy when it comes to Kalangut, Baga, Sinkirim, Okay. Morjim, Anjuna, the whole belt. Yeah, thanks, Clinton. Yeah. Now, Samip, Yes. I would like to Yeah. bring you on to this. Panjim also, we witnessed a lot of tourists, and now for Yeah. the feast Yeah. also, there were a lot of people from all over for Old Goa feast, and a lot of tourists in Panjim moving around. Vehicles has started. So, can you give us a general idea on this, Samip? आता जे टुरिस्ट येतले पळय ते मोस्ट ऑफ द महाराष्ट्रातले असतले, म्हणल्यार विदर्भ, कोल्हापूर म्हणा, सांगली म्हणात, मागीर फुडें नागपूर, मागीर नांदेड बी त्या वाटेच्या ते एरियातले आपले व्हेकल्स घेऊन येतले. गव्हर्नमेंटान एक डिसिजन अनाउन्स केले, राजस्थान, गोवा टुरिस्ट येतात त्यांका आपली एक RT-PCR नेगेटिव्ह टेस्ट घेऊन येवची पडटली म्हणून. थोडे दीस इफेक्ट पडलो महाराष्ट्राच्या टुरिस्टाचो, हांगासर 4 दीस ना जाले, 5 दीस ना जाले. पूण जेन्ना गोंयान येतना तांकां काय रेस्ट्रिक्शन आसले, गोंयच्यान भायर वयतना तांकां रेस्ट्रिक्शन्स आसले. आता एक असो एक लूप होल मेळ्ळा तांकां टुरिस्टांक. पयलीं पुणा बिणा वयताना आंबोलीच्यान वयताले, ते आता आंबोली रूट सोडून चोर्ला घाटासून वयताले. तूं समज कर्नाटकासून भायर पडलो तुका त्या टेस्टिंगेची गरज ना. सो जे थंयच्यान जे टुरिस्ट येताले फ्रॉम द नॉर्दर्न Very महाराष्ट्र, interesting. yeah, they are coming from Amboli, they are coming to Goa. There is no restriction. While going, they take Bombay Pune highway. So कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डर ते ना तो एक लूप होल मिळाला आता. Yeah, the Munna the authorities are watching about what's going on, especially Yeah. the Maharashtra authorities. ते Yes, का sir. खबर ना ते गोंयान येता का कर्नाटकान का तामिळनाडू गेला ते. Interesting. But Pune hoop tourists are no Samip. Hoop, there were a lot of tourists which yeah. आता क्रूज पासून स्टार्ट झाले आसा. Casino. आणि सध्या कसिनो बरोबर क्रूज स्टार्ट जाल्ले, क्रूज टुरिझम बाकीचे ह्यो म्हणटा त्यो बोटी म्हणटा त्यो सुरू जाल्ल्यो. आणि म्हाका दिसता तिसवाडीन इंटरलँड अजून वचूंक ना, चर्ची अजून विजिटरांक बंद आसात आणि देवळां थोडी बंद आसात. Yeah, now we would like to, yeah, thanks Samir. We would like to bring Hiru on this because Hiru, as far as the traveling train, the station as well as airport is in Vasco, and tu sarko, it's the hub of all this higher level of tourism. Could you give us some details, shed some light on this, Hiru? बेसिकली एअरपोर्ट जो सुरुवात जाल्लो आफ्टर कोविड, इनिशियली फ्लायट्स कमी प्रमाणात चलताल्यो इन द सिलेक्टेड एक 4-5 स्टेशन.
but now the flights are flying एकदम चड प्रमाणात येता. इनफॅक्ट एव्हिएशन वरतून आणि 9 फ्लायटा फाटल्या ते लास्ट विकानूच आणि ऑपरेशन करपाक तांकां अलाव केली. त्या भायर आतां जेन्ना एअरपोर्ट डायरेक्टर सांगता की पर डे ना म्हटल्यार 15,000 ट्राफिक फ्लो जाता, पॅसेंजर फ्लो जातात अप अँड डाऊन. नियरली 57 to 60 फ्लायट्स ट्रान्झिट जाता एका प्लेसीसून दुसऱ्या अरायवल एज वेल डिपार्चर जातात. अश्यो ट्राफिक पॅसेंजर्स चड वाडलेले आहा गोंयांत येवपाक. फक्त कितें आहा कोवीड जे पॅसेंजर येता तांकां त्यांचे थर्मल स्कॅनिंग जाता आणि तांकां भायर येवपाक दितात. बाकी कांय चेकिंग जायना. आणि गोंयांत पॅसेंजर येवपाचे टुरिस्ट येवपाचे रेल्वेज पयलीं निजामी एक्सप्रेस चालू, गोवा एक्सप्रेस चालू होते. त्या भायर आनी बाकीचे पटना आनी चालू जाल्ल्या. बट ओन्ली थिंग थिंगा जे थर्मल स्कॅनिंग जे आहा तेच हे करता. बाकी पॅसेंजर्स येतात जे पयलींचे लेबर्स जे आतां ट्रेन स्टार्ट जाल्या उपरांत आतां हे पळोवपाक गेल्यार की जे थोडे लेबर्स आसले ते थोडे पयलीं फ्लायटान येताले. सो नाव दे आर कमिंग बाय ट्रेन ऑल्सो. ते पळोवपाक मेळपाक लागले. बिकॉज आतां स्लोली बाकीचे कन्स्ट्रक्शन आणि बाकी चालू जावपाक लागले. सो ते ट्रेनीन आतां कामगारूय येवपाक लागले ते दिसून येता. बिकॉज द वर्क हॅव बीन स्टार्ट वर्क काम चालू जावपाक लागलेले आहा. सो ते येवपाक लागले दिसून येता ट्रेनीन. Yeah, thanks, Hiru. I want Krishna in short, and मागीर म्हाका प्रार जाय, but on elections. But first I want Krishna, ते देवळां तुमच्या पोंडा सायडीन चालू जाल्या? ना, तो शांतादुर्गा टेम्पल आहा ते अजून बंद आसा. कित्याक थंय कोविडाचे पेशंट मेळ्ळे म्हणून ते बंद आसा. थोडे चालू आसा. पॉझिटिव्ह हय, आसा. बुडचे हे जाले ते बंद आसा. त्या गाडी येता पूण परत जाता. व्हेकल महालक्ष्मी चालू आसा, नागेशी चालू आसा. पण लोक तसे नागेशी तसे लोक दिसना. कित्याक पयलीं सारके लोक कशे येताले तशे येना. पूण आतां फक्त येतात. हय, लोक येतात. ट्युरिस्ट कोण दिसतच ना. कित्याक तांकां पयलीं कळ्ळां कित्याक ट्युरिस्ट हांगा सद्या बंद आसा, देवळां बंद आसा म्हणून. एक देवूळ चालू आसा, एक बंद आसा म्हणून लोक येवपाक हें करतात. ट्युरिस्ट शांतादुर्गा येतात आनी परत वतात. लोकांक येवन काय फायदो ना म्हणटात. ताका लागून येना सद्या प्रेझेंट. प्रार तूं इलेक्शन पॉलिटिक्स आतां पयले जानेवारीन म्हणटाले आमी स्टोरी मारलेली. पयली 12 तारीख 13 तारीख ती स्टोरी मारलेली. मागीर जानेवारीन ती स्टोरी मारली. आतां एनीवे केन्नाय इलेक्शन जावन डिसेंबर जानेवारी कितें चलता तुमच्या सायडीन इलेक्शनाचेर? असं कितें आसा बीजेपीन सद्याक तरी प्रचार बरो हांगा सुरू केल्लो आसा. हांगा एमएलए सिटींग एमएलए आसा आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टर दीपक पावसकर हाजी टिमी खातीर सगळे 3 पंचायत लागता. हांगा सावर्डे पंचायत, काले पंचायत आणि दाबाळ पंचायत, दारबंदोडा पंचायत. आणि 3 पंचायतीक हांगा बीजेपीन बरो प्रचार केला. दुसरे कडेन आता काँग्रेसीचो हांगा तशे कार्यकर्ते ना, स्टँडिंग काय ना. हांगा लास्ट टायम बीजेपी कितले वर्सां कोण राज्य करता हांगा. आणि बीजेपीचो विनय तेंडुलकरा फाटल्यान हांगा एकूच पोर एमजीपी आयलो. ताजे पयलीं एमजीपी आशिल्ले. आणि बीजेपीचे वारीस चड दिसता हांगा. दुसरी म्हणल्यार तुगेले एमजीपीचो कॅन्डिडेट आसा पूण ताजे बरोबर हांगा काय तांची कमिटी ना काय ना. म्हणटकीर सद्याक 3 कॅन्डिडेट टोटल 5 कॅन्डिडेट आसा हांगा. आपाच्या कॅन्डिडेट आनी अपक्ष आसा. पूण हांगा सद्याक बीजेपीचे मेन कोण आसा? बीजेपी सद्या सुवर्ण तेंडुलकर कॅन्डिडेट आसा हांगा. फ्रॉम वेर? सुवर्ण तेंडुलकर कॅन्डिडेट फ्रॉम वेर? आणि फ्रॉम दाबाळ सावर्डे कॉन्स्टिट्युएन्सी. ओके. आणि नेक्स्ट कुर्चेर जाल्ले निलेश काब्राले हातूंत भितर सिद्धार्थ देसाई आसा आणि हर्षानंद देसाई आसा. बीजेपीक रावला आणि काँग्रेसीक हर्षानंद देसाई रावला आणि बीजेपीक सिद्धार्थ देसाई रावला. आणि कुर्चेर काब्रालान बरें काम केल्लें आसा. लास्ट जी कॅन्डिडेट आसल्या तिका दवरून न्यू फेस दिला कुर्चेड्यार. आणि खंय तरी कुर्चेड्यार त्या सायडीन परतूनय बीजेपीचे चान्सीस दिसता. कित्याक काँग्रेस इलेक्शन कशें चलता? हाऊ इज द इलेक्शन कॅम्पेन गोइंग ऑन? कॅम्पेन सगळ्या डोर टू डोर कॅम्पेन चालू आसा. तांची डेव्हलपमेंट केले दिल्ले आसा. सावर्डे आनी कुर्चेड्यार डेव्हलपमेंट सगळे दोन्ही सगळे हे काम करता. पूण काँग्रेसीचो खंय तशें हे करता कॅम्पेनिंग तशें दिसना. आणि एमजीपीच्या तशें काय दिसता. Okay. Yeah, thanks, bro. Now, okay, guys. Now we are
we are out of time, and we've had an interesting discussion on the elections. Thank you, Ramesh, Hiru, and Devidas, for joining us. Krishna, Sameep, and Prar. Thank you very much, and keep watching Goa 365.